नमस्कार मित्रांनो, PWL घरकुलची यादी पडताळणी सध्या ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी सुरू आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुमच्या घरकुलांच्या बाबतीत याचा नेमका काय संबंध आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तुमचं घरकुलसाठी संरक्षण झालं असेल, तुम्ही घरकुलसाठी अर्ज केला असेल किंवा तुमच्या कुटुंबाची माहिती आवाज प्लस सर्वे मध्ये घेतली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्यवस्थित माहिती तुम्हाला समजून येणार आहे, कारण या पडताळणीमध्ये नेमकं काय तपासलं जातं, ग्रामपंचायतकडून काय माहिती पाहिली जाते, याचबरोबर PWL म्हणजेच नेमकं काय आहे आणि या प्रक्रियेनंतर पुढे काय होणार याबाबत सध्या गावागावात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण मित्रांनो, येथे एक माहिती व्यवस्थित समजून घ्या. महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडियावर फिरणारी प्रत्येक माहिती खरीच असेलच असं नाही. म्हणून आज आपण शासनाच्या अधिकृत माहितीनुसार संपूर्ण विषय व्यवस्थित समजून घेणार आहोत. सर्वात आधी PWL म्हणजे काय? PWL म्हणजे परमनंट वेटिंग लिस्ट, म्हणजेच कायमस्वरूपी प्रतीक्षा यादी. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये लाभार्थी निवडीसाठी ही यादी महत्वाची आहे. म्हणूनच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत माहितीनुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधील लाभार्थी निवड PWL च्या प्रक्रियेतून केली जाते आणि ग्रामसभेची यामध्ये महत्वाची भूमिका असते. आता तुमच्या गावात सध्या PWL किंवा घरकुलाशी संबंधित पडताळणी सुरू असेल तर त्याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा घ्यायचा नाही की ज्यांची पडताळणी सुरू आहे त्यांचे घरकुल मंजूर झाले आहे किंवा कोणाचे नाव नक्की कमी होणार आहे किंवा पडताळणी हा प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विशेष या ठिकाणी समजून घ्या. आवास प्लस 2024 सर्वेक्षणामध्ये ज्या कुटुंबाची माहिती नोंदवण्यात आली आहे त्या माहितीच्या पुढील पडताळणीशी ही प्रक्रिया संबंधित असू शकते. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अधिकृत पोर्टलवर आवास प्लस 2024 संदर्भात सर्वेक्षणातील महत्वाची व्हेरिफिकेशन आणि या ठिकाणी करेक्शन करण्याचा जो काही प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली होती. आता गावाकडे सध्या भाषेत सांगायचं, सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर सर्वे करणारा माणूस आला, तुमच्या घराची माहिती घेतली, माहिती मोबाईल मध्ये भरली किंवा सर्वे झाला, एवढ्यावरच घरकुल पक्क झालं असं समजू नका. व्यवस्थित माहिती समजून घ्या. पुढे त्या माहितीचे पात्रतेनुसार पडताळणी आणि शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया होऊ शकते. आता पडताळणीमध्ये काय पाहिलं जातं हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. व्यवस्थित समजून घ्या. तुमच्या कुटुंबाची घराची परिस्थिती काय आहे? घर कच्चे आहे का? कुटुंब बेघर आहे का? घराच्या परिस्थितीशी संबंधित माहिती काय आहे आणि शासनाच्या पात्रतेच्या अटी लागू होतात का? अशी जे काही बाब आहे ती महत्वाची ठरते. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पात्रता प्रक्रियेमध्ये कुटुंबाची आर्थिक आणि मालमत्तेशी संबंधित काही महत्वाची माहिती जी आहे ती विचारात घेतली जाते. यामुळे सर्वेक्षणच्या वेळी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक आहे का हे महत्वाचे ठरू शकते. आता येथे गोष्ट नक्की लक्षात ठेवा. PWL मध्ये नाव आहे म्हणजे घरकुल मंजूर आहे असं नाही. आवाज प्लस मध्ये सर्वे झाला म्हणजे पैसे मिळणार असे नाही. आणि आता पडताळणी सुरू झाली म्हणजे नाव कमी होणार असं तर अजिबात सुद्धा सरसकट म्हणता येणार नाही. प्रत्येक कुटुंबाची माहिती आणि पात्रता शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार तपासली जाते. हे सर्वप्रथम तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आता ग्रामपंचायतची भूमिका काय असते हे समजून घ्या. घरकुलांच्या लाभार्थी निवडीच्या प्रक्रियेमध्ये ग्रामसभेची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे तुमच्या गावामध्ये घरकुलांची यादी किंवा संबंधित माहितीची पडताळणी सुरू असेल तर ग्रामपंचायत स्तरावर याबाबतची अधिकृत माहिती घेणे महत्वाचे आहे. हे सुद्धा तुमच्या लक्षात असू द्या. गावात कोणीतरी सांगितलं म्हणून किंवा व्हॉट्सअपवर यादी आली म्हणून लगेच विश्वास ठेवू नका. तुमचं नाव नेमकं कोणत्या यादीत आहे? ती PWL आहे की आवास प्लस सर्वेक्षणाशी संबंधित आहे का किंवा दुसरी कोणती अधिकृत यादी आहे हे आधी व्यवस्थित आपण समजून घेणं गरजेचं आहे. आता ज्यांनी
घरकुलसाठी अर्ज केला आहे किंवा ज्यांचा सर्वे झाला आहे त्यांनी काय काळजी घ्यायची आहे हे समजून घ्या। सर्वात आधी तुमच्या कुटुंबाची माहिती बरोबर आहे का हे तपासा। सर्वेक्षणाच्या वेळी घराची परिस्थिती, कुटुंबाची माहिती किंवा इतर तपशील चुकीचा नोंदवला गेला असेल तर संबंधित ग्रामपंचायत किंवा अधिकृत यंत्रणेकडे त्याबाबत माहिती घ्या। तुमच्याकडे सर्वेक्षणाची संबंधित काही नोंद, याचबरोबर संदर्भ क्रमांक किंवा उपलब्ध कागदपत्रे असतील तर ते जपून ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुणीही पैसे मागून तुमचे घरकुल मंजूर करून देतो असं सांगितलं तर अशा गोष्टीवर बिलकुल सुद्धा विश्वास ठेवू नका। घरकुलच्या प्रक्रियेबाबत माहिती घेताना अधिकृत कार्यालय आणि शासनाच्या अधिकृत पोर्टलवरील माहितीला सर्वप्रथम प्राधान्य द्या। आता मित्रांनो, एक समजून घ्या, तुमच्या गावात PWL ची पडताळणी सुरू असेल तर घाबरण्याचं कारण नाही, पण दुर्लक्ष करण्याचेही कारण नाही। तुमच्या कुटुंबाची माहिती शासनाच्या नोंदीमध्ये नेमकी काय आहे आणि तुमची पात्रता कोणत्या प्रक्रियेत तपासली जात आहे हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे। हे अधिकृतरित्या समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण घरकुलच्या बाबतीत एक छोटीशी चूक माहिती अनेक लोकांना चुकीच्या अपेक्षा देऊ शकते। म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम कोणतीही खोटी तारीख, खोटी मंजुरी किंवा इतक्या दिवसात पैसे मिळणार असा दावा बिलकुल सुद्धा करणार नाही। शासनाच्या अधिकृत माहितीनुसार PWL ही लाभार्थी निवडीशी संबंधित महत्त्वाची यादी आहे आणि आवास प्लस 2024च्या सर्वेक्षणातील माहितीच्या पडताळणीची प्रक्रिया देखील अधिकृतपणे उपलब्ध आहे। त्यामुळे तुमच्या गावात सध्या जी पडताळणी सुरू आहे ती नेमकी कोणत्या यादीशी संबंधित आहे हे सर्वप्रथम आपण समजून घ्यायला पाहिजे। आणि मित्रांनो, जर तुमच्या गावात PWL घरकुल यादीची पडताळणी सुरू असेल तर तुमच्या गावात नेमकी काय माहिती घेतली जात आहे, कोणत्या बाबी तपासल्या जात आहेत आणि याचबरोबर तुमच्या नावाची अधिकृत स्थिती कशी तपासायची आहे याची माहिती आपण पुढच्या भागात म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी मोबाईलवर दाखवून समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक घरकुलसाठी अर्ज केलेल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचायला विसरू नका, कारण माहिती योग्य वेळी मिळाली तर पुढची प्रक्रिया समजून घेणं सोपं होतं। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। माहिती हवी चॅनलला जर आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। सरकारी योजनेची अचूक माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।